आजच्या मननाकरिता आपण यशाचा ग्रंथ यशाचा ग्रंथ याचा 53वा अध्याय आणि त्यातील काही वचनांकडे आपण पाहणार आहोत. यशाचा ग्रंथ याचा 53वा अध्याय आणि तुमच्यासाठी मी वचन 1 आणि वचन 11 हे वाचत आहे. इथे असं म्हटलेलं आहे, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवलेला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे. वचन 11 असं म्हटलं आहे, त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल. तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल. त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. प्रियांनो, इथे यशया जेव्हा या अध्यायाची सुरुवात करतो त्यास तो असं म्हणतो की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. आणि होय प्रियांनो, या सुरुवातीच्या काळामध्ये अर्ली सेंचुरीज मध्ये प्रियांनो या अध्यायाला घेऊन बरेच वाद होते की जो यशया इथे या ज्या अध्यायामध्ये लिहून ठेवत आहे तो नेमकं कोणाविषयी लिहित आहे. काय तो स्वतःविषयी लिहित आहे का, की तो इस्रायल राष्ट्राविषयी लिहित आहे, इस्रायल राष्ट्राला सेवकाची भूमिका देत आहे का, की काय तो येणाऱ्या मसीहाविषयी लिहित आहे. आणि प्रियांनो, अशा आणि इतर बऱ्याच गोष्टींमुळे प्रियांनो हा अध्याय बऱ्याच वादामध्ये अडकलेला असा आपणास पाहावयास मिळतो. आणि प्रियांनो, या अध्यायाला घेऊन वेगवेगळ्या लोकांचे बरेचसे वेगवेगळे मत होते. पण प्रियांनो, आज आपल्याला ही गोष्ट निश्चितच ठाऊक आहे की हे जे यशया इथे लिहित आहे ते दुसऱ्या तिसऱ्या कोणाविषयी लिहित नाही, तर तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहित आहे. आज आपल्याकडे फक्त जुना करार नाही, तर आपल्याकडे संपूर्ण पवित्र शास्त्र आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला नवीन करारामध्ये हे क्लिअर कळलेलं आहे की हे प्रभू येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेलं आहे. ज्यावेळेस पौल फिलिप्पेकराच्या मंडळीस पत्र लिहितो त्यावेळेस तो दुसऱ्या अध्यायाच्या 6व्या आणि 7व्या वचनामध्ये ते स्पष्ट करतो. तिथे तो असं म्हणतो, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही त्याने देवाच्या बरोबरीचे असणे हा त्याने लाभ मानला नाही, तर त्याने काय केले, मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन त्याने दासाचे रूप धारण केले. तो कसा झालेला आहे, तो दासाच्या सारखा झालेला आहे. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वतःविषयी साक्ष देतो त्यावेळेस तो मार्काचा शुभ वर्तमान याचा 10वा अध्याय आणि 45 वचनामध्ये असं म्हणतो की मनुष्याचा पुत्र सेवा करून घेण्यासाठी नाही, तर सेवा करण्यासाठी आलेला आहे. आणि होय प्रियांनो, इथे आपल्याला स्पष्ट होतं की हा जो दास आहे हा कोण आहे, हा प्रभू येशू ख्रिस्त स्वतः आहे. पण जुन्या टायमामध्ये अर्ली सेंचुरीज मध्ये प्रियांनो या अध्यायाला घेऊन आणि या वचनाला घेऊन प्रियांनो फार वाद झालेला असा आपणास पाहाव्यास मिळतो. पण प्रियांनो, हा जो अध्याय आहे हा देवाच्या कृपेने आणि देवाने जो दृष्टांत यशाला दाखवला त्याच्याप्रमाणे त्याने हा तंतोतंत लिहून ठेवलेला आहे. प्रियांनो, हा जो अध्याय आहे या अध्यायाची तुलना आपण एका शुभ वर्तमानाबरोबर सुद्धा करू शकतो. ज्या प्रकारे शुभ वर्तमानामध्ये आपल्याला 4 गोष्टी स्पष्टपणे पाहाव्यास मिळतात. ज्या प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचं जीवन, त्याचा मृत्यू आणि पुनरुत्थान, ह्या 4ही गोष्टी प्रियांनो आपल्याला या छोट्याशा अध्यायामध्ये आपल्याला पूर्णपणे पाहाव्यास मिळतात. म्हणजे आपल्याला अध्यायाला जर हेडिंग द्यायची आहे तर आपण असं म्हणू शकतो की यशयाचे शुभ वर्तमान. आणि होय प्रियांनो, हे यशाचे शुभ वर्तमान बाकीच्या शुभ वर्तमानापेक्षा वेगळं आहे. बाकीचे जे शुभ वर्तमान आहेत मत्ते, मार्क, लूक आणि योहान हे त्यांनी लिहिलेले आहेत ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला एकतर पाहिलेलं आहे किंवा 2 किंवा 3 साक्षीदारांकडून त्या गोष्टी नक्की करून घेतलेल्या आहेत किंवा त्यांनी त्या गोष्टीचा स्वतः अनुभव घेतलेला आहे. पण हे जे यशयाचे शुभ वर्तमान आहे, या यशयाने प्रभू येशू ख्रिस्ताला कधी पाहिलं नाही, त्याच्याविषयी त्याच्याकडे कोणी साक्षीदार नाहीत किंवा त्याने त्या गोष्टीचा अनुभव घेतलेला नाही. तर त्याने हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्ष आधी त्याने लिहून ठेवलेलं आहे. पण त्याने जे काही लिहून ठेवलेलं आहे ते तंतोतंत आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये पाहावयास मिळतं. आणि प्रियांनो, या अध्यायाला यशाच्या पुस्तकामध्ये खरोखर विशिष्ट जागा आहे. त्याचप्रमाणे प्रियांनो, त्या यशयाच्या पुस्तकाला पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा विशिष्ट जागा आहे. या यशयाच्या ग्रंथाला मिनिचर किंवा छोट पवित्र शास्त्र असं सुद्धा संबोधलं जातं, सुद्धा बोललं जातं. ज्या प्रकारे पवित्र शास्त्रामध्ये 66 अध्याय आहेत, आपल्याला या यशयाच्या ग्रंथामध्ये 66 पुस्तकं पाहाव्यास मिळतात. ज्या प्रकारे पवित्र शास्त्राची विभागणी जुना करार आणि नवीन करार अशी झालेली आहे. जुन्या करारात 39 पुस्तकं आणि नवीन करारामध्ये 27 पुस्तकं. त्याचप्रमाणे प्रियांनो, यशयाची विभागणी सुद्धा आपण
जो पहिला भाग 39 अध्याय आणि दुसरा भाग 27 अध्याय अशा प्रकारे करू शकतो. पहिल्या जुन्या करारामध्ये आपणास पाहावयास मिळतं की इस्रायल राष्ट्राविषयी, त्यांच्या बंडखोरीविषयी, त्यांच्या न्यायाविषयी आणि त्याच सर्व गोष्टी प्रियांनो आपल्याला यशाच्या या पहिल्या भागामध्ये, पहिल्या 39व्या वर्षामध्ये पाहाव्यास मिळतात. आणि पुढचा जो भाग आहे, शेवटचे 27 वचन, ज्यामध्ये आपल्याला नव्या करारामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी, तारणाविषयी, त्याच्या कृपेविषयी पाहाव्यास मिळतं. त्याच प्रकारे प्रियांनो इथं सुद्धा आपल्याला देवाच्या कृपेविषयी, त्याच्या दयेविषयी आणि करुणेविषयी पाहाव्यास मिळतं. आणि खरोखर म्हणून प्रभू प्रियांनो या ग्रंथाला एक छोटं बायबल किंवा मिनी बायबल असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या ग्रंथामध्ये जे काही यशाने नमूद केलेलं आहे ते त्याला देवाने प्रगट केलं आहे. यशाचा ग्रंथ पहिल्या अध्यायाच्या पहिल्या वचनात असंच म्हटलं आहे की त्याला जे देवाकडून प्राप्त झालं, त्याला जो दृष्टांत झाला, तो दृष्टांत त्याने इथे तंतोतंत लिहून ठेवलेला आहे. त्याने उरलेल्या थोड्या वेळामध्ये मी तुम्हासमोर प्रभू येशू ख्रिस्ताचं चित्र ठेवू इच्छितो. प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताला वेगवेगळ्या दासाच्या भूमिकेमध्ये, सेवकाच्या भूमिकेमध्ये रेखाटताना हा यशया इथे आपल्याला पाहाव्यास मिळतो. प्रियांनो, माझ्या बरोबर या यशाचा ग्रंथ याचा 53वा अध्याय आणि वचन 3. यशया 53:3 इथं असं म्हटलं आहे, तुच्छ मानिलेला, मनुष्यानी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवित होते व त्याला तुच्छ लेखित आणि त्याला आम्ही मानिले नाही. त्याला आम्ही मानिले नाही. प्रियांनो, इथं आपल्याला एक रिजेक्टेड सर्वंट, एक नाकारलेला सेवक इथं आपल्याला पाहाव्यास भेटत आहे. त्या लोकांनी काय केलं आहे? त्या लोकांनी तुच्छ मानलेलं आहे, त्याला लोकांनी मानिलं नाही, असा हा नाकारलेला सेवक इथं आपल्याला पाहाव्यास मिळतो. आपण दुसऱ्या भूमिकेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाहूया. माझ्या बरोबर या वचन 5. इथं असं म्हटलं आहे, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला, आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. होय प्रियांनो, इथे आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त हा सफरिंग सर्वंट किंवा एक त्रासाने किंवा एक पिडलेला असा सेवक आपल्याला पाहाव्यास भेटतो. आपण पाहिलं रिजेक्टेड सर्वंट, दुसरी गोष्ट आपण पाहिली सफरिंग सर्वंट. माझ्या बरोबर या वचन 7 मध्ये, आणि तिथे असं म्हटलंय, त्याचे हाल केले तरी त्याने सोशिले, तरी ते त्याने सोशिले, आपले तोंड सुद्धा उघडले नाही. वधावयास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप्प राहिला. तो कसा राहिला? गप्प राहिला. आणि इथे आपल्याला एक सायलेंट सर्वंट, एक गप्प बसलेला सेवक आपल्याला इथे पाहावयास मिळतो. पुढे माझ्या बरोबर या वचन 9 मध्ये, तिथं असं म्हटलेलं आहे, त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमिली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्यास प्राप्त झाली. तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते. होय प्रियांनो, त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखामध्ये कुठल्याही प्रकारचे कपट नव्हते. असा हा सिनलेस किंवा निष्पाप असा हा सेवक आपल्याला इथे पाहाव्यास मिळतो. आणि शेवटची भूमिका आपण आधी वाचली आहे वचन 11 मध्ये. इथं असं म्हटलं आहे, त्याच्या जीवाच्या वेदना सरल्यावर तो त्याचे फल पाहून समाधान पावेल, तो माझा धर्मशील सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांश निर्दोष ठरविल, त्याच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल. आणि प्रियांनो, इथे या 11व्या वचनामध्ये आपण 5व्या सेवकाविषयी पाहत आहे. इथं असं म्हटलंय, तो धर्मशील सेवक आहे, तो नीतिमत्ताने भरलेला सेवक आहे, तो रायचस असा सर्वंट आहे. आणि हा रायचस सर्वंट काय करत आहे? तर तो आपल्या अधर्माचा भार वाहून नेत आहे. आपण 5 सेवकाच्या भूमिकेमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं. पहिला रिजेक्टेड सर्वंट, दुसरा सफरिंग सर्वंट, तिसरा सायलेंट सर्वंट, चौथा सिनलेस सर्वंट आणि 5वा म्हणजे रायचस सर्वंट. आणि या वेगवेगळ्या भूमिकेमध्ये प्रियांनो यशया प्रभू येशू ख्रिस्ताला रेखाटताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. आणि होय प्रियांनो, जसं आपण पहिल्या वचनामध्ये पाहिलं की हा दृष्टांत त्याला प्राप्त झालेला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्ष आधी प्राप्त झालेला आहे. आणि जे काही त्याने लिहून ठेवलेलं आहे ते तंतोतंत आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये घडलेलं, झालेलं आपणास पाहाव्यास येतो. त्याचप्रमाणे आपण नवीन करारामध्ये येतो, तर आपण
नवीन करारामध्ये येतो त्यावेळेस ह्या सर्व गोष्टीमधून आपला प्रभू येशू ख्रिस्त कसा एक एक गोष्टीतून पुढे गेलेला आहे ते आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि आपण ह्या सर्व गोष्टी आपण नवीन कराराशी आपण आता पडताळून पाहणार आहोत. माझ्या बरोबर या मत्तेचा शुभवर्तमान याचा 27वा अध्याय आहे. मत्तेचा शुभवर्तमान याचा 27वा अध्याय. प्रियानो, या 27व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की पिलाताने त्यास म्हटले, तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे? तेव्हा सर्व म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. तो म्हणाला, का बरे? त्याने काय वाईट केले आहे? तेव्हा ते फारच आरडाओरड करीत म्हणाले, त्याला वधस्तंभावर खिळून टाका. होय प्रियांनो, इथे काय झालेलं आहे? इथे या लोकांनी नाकारलेला एक रिजेक्टेड सर्वंट आपल्याला पाहाव्यास मिळत आहे. पिलात त्यांना विचारत आहे की याने काय केलेलं आहे? तर अजून आरडाओरड करत आहेत. याला काय करा? याला वधस्तंभावरती खिळून टाका. याला काय करा? याला वधस्तंभावरती खिळून टाका. आणि या लोकांनी नाकारलेला सेवक आपल्याला इथे पाहाव्यास मिळतो. प्रियांनो, ज्यावेळेस त्यांनी इथे त्याला नाकारलेला आहे त्याच्या काहीच दिवस आधी, आठवडाभर आधी ज्यावेळेस तो यरुशलेममध्ये प्रवेश करत होता त्यावेळेस त्याच्या समोर त्या लोकांनी झाव्या टाकलेल्या आहेत. येणाऱ्या राजाचा असा करून येणाऱ्या राजाला होसन्ना असा करून त्यांनी जयघोष केलेला आहे. पण प्रियांनो, आता इथं काय झालेलं आहे? ते इथे त्या राजाला किंवा इथे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला ते काय करत आहेत? ते त्याला इथे नाकारत आहेत. ते त्याला तुच्छ मानत आहेत. आणि होय प्रियांनो, तो रिजेक्टेड सर्वंट जो यशया ज्याच्याविषयी लिहितो, तो रिजेक्टेड सर्वंट, तो तुच्छ मानलेला, तो नाकारलेला सेवक प्रियांनो, इथे हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला त्या पिलाताच्या समोर आपल्याला पाहावयास मिळतो. प्रियांनो, आपण दुसरं पाहूया की तो सफरिंग सर्वंट. आपण वचन 26 मी तुम्हा करता वाचतो. 27वा अध्याय आणि वचन 26. तिथं असं म्हटलंय, त्याने त्याच्या करिता बरबाला सोडिले व येशूला फटके मारून वधस्तंभावरती खेळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. होय प्रियांनो, त्यांनी काय केलेलं आहे की त्याला फटके मारलेले आहेत. आणि होय प्रियांनो, आपण इथे पाहतो त्याला फटके मारून वधस्तंभावरती खेळलेला आहे. होय प्रियांनो, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या प्रभू येशू ख्रिस्ताने काय केलेलं आहे? ते फटके सहन केलेले आहेत. तो वधस्तंभ त्याने सहन केलेला आहे. आणि इथे आपल्याला तो त्रासातून गेलेला किंवा तो सफरिंग सर्वंट आपणास पाहाव्यास मिळतो. पहिलं पेत्र याचा 2 अध्यायाच्या 24व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याने आपले सर्व पाप स्वदेही नेऊन त्याने ते खांबावरती नेले आणि पापाला मेलेले होऊन नीतिमत्वासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही आणि मी निरोगी झाला आहोत. पहिलं पेत्र याचा 2 अध्यायाच्या 24व्या वचनामध्ये म्हटलंय की त्याला बसलेल्या फटक्यांनी आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. आणि होय प्रियांनो, इथं हा आपल्याला सफरिंग सर्वंट आपल्यासाठी त्याने त्रास सहन केला असा हा दास आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. प्रियांनो, आपण तिसरी गोष्ट पाहूया. हा जो आहे हा सेवक कसा आहे? तर हा सायलेंट सर्वंट असा आहे. याच अध्यायाच्या 12 आणि 13 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. होय प्रियांनो, हे लोक त्याच्यावरती दोषारोप करत होते. पण तो दोषारोप करत असताना तो कसा होता? तो शांत निशब्द राहिलेला आपणास पाहाव्यास मिळतं. पुढे असं म्हटलंय, तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे तुझ्या विरुद्ध किती गोष्टींविषयी साक्ष देतात? हे तुला ऐकू येत नाही काय? परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही. होय प्रियांनो, हे लोक त्याच्या विरुद्ध आरोप करत होते. प्रभू येशू ख्रिस्तावरती दोष लावत होते. पण प्रियांनो, हे सर्व चालू असताना प्रभू येशू ख्रिस्त कसा तिथे शांत उभा राहिलेला आपणास पाहाव्यास मिळतो. जे काम त्याला देवाने सोपवून दिलं होतं ते काम पूर्ण करण्याकडे आपलं लक्ष लावणारा हा शांत एक सायलेंट सर्वंट आपल्याला इथं पाहाव्यास मिळतो. ज्या प्रकारे स्तोत्रसंहितेमध्ये स्तोत्रकर्ता दावीद असं लिहितो की मी तर बहिऱ्यांसारखा होऊन ऐकत नाही, मनुष्याला मुक्यासारखा मी आपले तोंड उघडत नाही. ज्या मनुष्याला ऐकू येत नाही, ज्याच्या मुखातून प्रत्युत्तर निघत नाही, त्याच्यासारखा मी झालेलो आहे. आणि होय प्रियांनो, इथं प्रभू येशू ख्रिस्त बहिऱ्यांसारखा झाला आहे. त्याने ऐकणं बंद केलं आहे. त्याच्या लावलेले सर्व दोषारोप त्याने जसं काही आपले कान बंद करून घेतलेले आहेत, त्याने त्या मूर्ख व्यक्तीसारखं आपलं तोंड बंद करून घेतलेलं आहे. इथं पिलात त्याला विचारत आहे की तू उत्तर का देत नाही? पण तिथं तो शांत राहिलेला, निशब्द राहिलेला,
असा हा आपल्याला सायलेंट सर्वंट इथे पाहाव्यास मिळतो. प्रियांनो, आपण पाहिलं की तो कसा आहे, तर तो आपण सर्वात पहिल्यांदा पाहिलं, तो नाकारलेला असा सेवक आहे. होय प्रियांनो, स्तोत्रसंहिताचा 118व्या अध्यायाच्या 22व्या वर्षामध्ये असं म्हटलंय, इमारत बांधणाऱ्यांनी जो दगड नाकारला तो कोनशिला झालेला आहे. आणि हा नाकारलेल्या दगडावरती, या कोनशिलेवरती प्रियांनो, आपल्या विश्वासाची इमारत उभी राहिलेली आहे. तर आपण पाहिलं सर्वप्रथम नाकारलेला सेवक. दुसरी गोष्ट आपण पाहिली सफरिंग सर्वंट. आणि तिसरी गोष्ट आपण पाहत आहोत की त्याच्यावरती दोषारोप लावत असताना जो शांत राहिला होता तो आपला सायलेंट सर्वंट, आपला प्रभू येशू ख्रिस्त. त्याने दोष लावणाऱ्यांसमोर आपलं मुख उघडलं नाही, तर तो तिथं शांत राहिलेला, निशब्द राहिलेला असा हा आपल्याला पाहाव्यास मिळतो. आपण चौथी गोष्ट पाहूया, सिनलेस सर्वंट. त्याने ज्यावेळेस यशया हा ग्रंथ लिहित होता त्यावेळेस तो यशाचा ग्रंथ याच्या 7व्या अध्यायाच्या 14व्या वचनामध्ये असं म्हणतो की पहा, कुमारी गर्भवती होईल आणि ती पुत्र प्रसवेल. होय प्रियानो, त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म कसा झालेला आहे? त्याचा जन्म कुमारी पासून झालेला आहे. ज्या प्रकारे तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे, पवित्र शास्त्र सांगते की पापामध्ये आपण जन्मलेला आहोत. पण हा प्रभू येशू ख्रिस्त कसा जन्मला आहे? त्याचा जन्म कुमारी पासून झालेला आहे. त्याचा पापापासून जन्म झाला नाही, तर तो पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याचा जन्म झाला आहे. तो जन्माचाच कसा होता? तो जन्माचाच पापापासून दूर राहिलेला निष्पाप असा होता. प्रियांनो, त्याच्या जीवनाविषयी पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचं पाप आढळून येत नाही. ज्यावेळेस त्याने बाप्तिस्मा घेतला आणि तो पाण्यातून बाहेर आला, तर तिथे झालेली आकाशवाणी आपणास पाहाव्यास मिळते. तिथं असं म्हटलेलं आहे की हा माझा पुत्र आहे, याविषयी मी संतुष्ट आहे. आणि होय प्रियांनो, आपल्याला ठाऊक आहे की त्याच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं पाप नव्हतं आणि त्याच्या पापविरहित जीवनामुळे देवाकडून जी आकाशवाणी झाली ती सांगते की हा माझा पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. आणि प्रियांनो, आपण पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावरती टांगण्यात आलेलं होतं, त्यावेळेस काय झालेलं आहे प्रियांनो, त्याच्या बाजूबाजूला 2 चोर आहेत आणि 2 चोरांपैकी एक चोर प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणत आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची थट्टा करत आहे. पण असं करत असताना प्रियांनो, तो दुसरा चोर त्याला काय म्हणतो की आपल्याला जी शिक्षा झालेली आहे ती आपल्या पापांची शिक्षा की आपल्या कर्माची शिक्षा झालेली आहे, पण या माणसाने काहीही अयोग्य केले नाही. होय प्रियांनो, तो चोर इथं प्रभू येशू ख्रिस्ताविषयीची साक्ष देताना आपणास पाहाव्यास मिळतो की याने काहीही अयोग्य केलेले नाही. आणि होय प्रियांनो, हा सिनलेस सर्वंट, जो पापविरहित असा सर्वंट आहे प्रियांनो, निष्पाप असा सर्वंट आहे, सेवक आहे प्रियांनो, तो आपल्याला इथे पाहाव्यास मिळतो. दुसरं करिंथ याचा 5वा अध्याय आणि वचन 21 मध्ये असं म्हटलं आहे, कारण जो पाप जाणत नव्हता त्याने त्याला आपल्यासाठी पाप असे केले. त्याला पाप ठाऊक नव्हतं, तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाप असा गणण्यात आला. तर हा निष्पाप आणि निष्कलंक असा हा देवाचा कोकरा याने काय केलेला आहे, त्याला तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी पाप असं गणण्यात आलेलं आहे. आणि त्याने काय केलेलं आहे, तो त्या पिलाताच्या समोर आणि त्या वधस्तंभावरती उभा आहे, त्या लोकांच्या समोर उभा आहे. आणि तो कसा आहे, तो निष्पाप आणि निष्कलंक. त्याने तुमचे आणि माझे सर्व पाप आणि अपराध आपल्या स्वतःवरती घेतलेले आहे आणि तो तिथे उभा असलेला आपणास हा सिनलेस सर्वंट, हा निष्पाप सेवक आपल्याला पाहाव्यास मिळतो. आपण थोडक्या वेळामध्ये पुढच्या गोष्टीविषयी पुढे जाऊया की हा रायचस सर्वंट आहे. पण हा कसा आहे, हा नीतिमान सेवक आहे. यशा त्याच्याविषयी साक्ष त्यानं लिहितो की हा माझा धर्मशील सेवक आहे. प्रियांनो, याच 27व्या अध्यायाच्या, मग त्याचा अध्याय 27 आणि याच्या 19व्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस तो पिलाताच्या समोर होता त्यावेळेस पिलाताच्या पत्नीने त्याला निरोप पाठवला आणि असं म्हटलंय की या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये, या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये, कारण त्याच्यामुळे आज मला फार त्रास झालेला आहे. तिथे साक्ष देत आहे की हा व्यक्ती कसा आहे, हा निष्पाप असा आहे, हा नीतिमान असा व्यक्ती आहे. प्रियांनो, लुकाचं शुभवर्तमान याचा 23वा अध्याय आणि 47व्या वचनामध्ये तो शतापदी सुद्धा काय करत आहे प्रियांनो, या गोष्टीची साक्ष देत आहे. तो असं म्हणतो, हा मनुष्य खरोखर नीतिमान आहे. होय प्रियांनो, हा जो मनुष्य आहे, हा जो सेवक आहे, तो कसा आहे प्रियांनो, तो नीतिमान आहे. आणि होय प्रियांनो, आणि म्हणूनच त्या नीतिमान सेवकाला काय झालेलं आहे प्रियांनो, ज्यावेळेस त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती प्राण दिला त्यावेळेस त्याला काय झालेलं आहे प्रियांनो, तर त्याला श्रीमंताची कबर त्याला प्राप्त झालेली आहे. आपण पाहिलं
तो कुमारीच्या पोटी त्याला वर्जिन वूम्ब प्राप्त झालेली आहे आणि त्याला एक नवी कबर सुद्धा प्राप्त झालेली आहे. आणि प्रियानो, हा जो सेवक आहे तो त्या कबरेमध्ये होता. तो तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याने त्या मरणाचा अनुभव घेतलेला आपणास पाहावयास मिळतो. होय प्रियानो, आपण पाहिलं की त्याला बसलेल्या फटक्यांनी तुम्हाला आणि मला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. तुम्हाला आणि मला त्या पापाच्या दास्यातून सोडवावं म्हणून त्याने काय केलं आहे, हे पाप त्याने आपल्या खांद्यावरती वाहून नेलेले आहे. तुम्हाला आणि मला आपण त्या देवाच्या समोर नीतिमान ठरावं म्हणून त्याने त्याची नीतिमत्ता त्याने तुम्हाला आणि मला देऊ केलेली आहे. आणि म्हणूनच प्रियांनो, रोमकराचं पत्र याच्या 4थ्या अध्यायाच्या 25व्या वर्षामध्ये असं म्हटलंय, तो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या अपराधांमुळे मारण्यास धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठलेला आहे. तो का उठलेला आहे? कारण तो नीतिमान आहे. तो का उठलेला आहे? तर तुम्ही आणि मी त्या देवाच्या समोर नीतिमान ठरावे म्हणून तो उठलेला आहे. आणि हा देवाचा राईचियस सर्वंट, हा देवाचा नीतिमान सेवक याने काय केलेलं आहे प्रियांनो, ते सर्व काही शिक्षा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी निमूटपणे सहन केलेली आपणास पाहाव्यास मिळते. जे यशायाच्या ग्रंथामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 700 वर्ष आधी लिहिलेलं होतं प्रियांनो, ते सर्व काही प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये तंतोतंत झालेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. आणि त्याविषयीची साक्ष प्रियांनो आपल्याला ह्या वेगवेगळ्या शुभवर्तमानामध्ये, पौलाने लिहिलेल्या पत्रांमध्ये आपल्याला पाहाव्यास मिळते. आणि होय प्रियांनो, आपण या सेवकाला पाहत होतो, जो सर्वंट जो कसा आहे, जो नाकारलेला आहे, जो तुच्छ मानलेला आहे, ज्याने तुमच्या आमच्यासाठी त्रास सहन केलेला आहे, ज्याने आपलं तोंड उघडलेलं नाही, जो शांत बसलेला असा हा सेवक आपण पाहत होतो. जो पाप विरहित आहे असा हा सेवक आपण पाहत होतो. आणि जो रायचस आहे, जो नीतिमान आहे असा हा सेवक आपण पाहत होतो. आणि प्रियानो, उरलेल्या पुढच्या 2 मिनिटांमध्ये मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो की हा सेवक कोण आहे. हा सेवक आपण वाचलं, हा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि होय प्रियानो, हा प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती स्वतःचा प्राण दिलेला आहे. आणि होय प्रियांनो, जर आपल्याला आपल्या पापापासून सुटका हवी असेल, जर आपल्याला तारणाचा अनुभव हवा असेल, तर प्रियांनो, हा अनुभव आपल्याला फक्त आणि फक्त हा नीतिमान सेवकच देऊ शकतो. वचन आपल्याला स्पष्ट सांगतं की सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवापासून दूर गेले आहे. जर आपल्याला पुन्हा एकदा त्या देवाच्या जवळ यायचं असेल, तर आपल्याला पुन्हा एकदा त्या देवाला जवळून पाहायचं असेल प्रियांनो, तर आपल्याला एकच गोष्ट करणे गरजेचं आहे. ते म्हणजे या सेवकावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती, देवाच्या पुत्रावरती आपल्याला विश्वास ठेवण्याची गरज आहे. आणि त्याच्यावरती ठेवलेल्या विश्वासाच्या द्वारे आपण कसे ठरणार आहोत, तर आपण नीतिमान असे ठरणार आहोत. आपण त्या देवाचे पुत्र असे ठरणार आहोत. आणि म्हणूनच प्रियांनो, मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांस विनंती करू इच्छितो की हा जो देवाचा जो सेवक आहे, जो नीतिमान सेवक आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवा. अजून वेळ दौडू नका. आजचाच दिवस आहे. असं म्हटलेलं आहे, आजचा दिवस हा तारणाचा आहे. आणि म्हणूनच त्यांचं तारण झालं आहे, आनंदाची गोष्ट आहे. पण त्यांचं तारण झालं नाही, त्यांनी काय करावं, आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवावा आणि आपलं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला द्यावं. आणि ज्यांचं तारण झालं आहे, त्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत आपला वधस्तंभ आपल्या खांद्यावरती घेऊन, त्याच्या पावलावरती पावलं देऊन आपल्याला पुढे चालणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे तो शांत राहिला होता, त्या प्रकारे प्रियांनो, ज्यावेळेस लोक आपल्यावरती दोषारोप लावतात, ज्यावेळेस लोक आपल्यावरती आरोप ठेवतात, त्याप्रमाणे प्रियांनो, आपण शांत राहून आपल्या विश्वासाचा जो कोनशिला आहे, त्या विश्वासाची इमारत ज्या कोनशिलेवरती बांधली आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहत आपण त्याची सुवार्तेचं काम पुढे नेणं गरजेचं आहे. त्याने आपल्याला सांगितलेलं आहे की तो युगाच्या शेवटापर्यंत आपल्या बरोबर आहे. आणि त्यापर्यंत आपण, जोपर्यंत तो आपल्या बरोबर आहे, तोपर्यंत आपण काय करणं आहे, त्याचे सुवार्तेचं काम पुढे नेणं आहे. आणि होय प्रियांनो, असं म्हटलेलं आहे की तो एक दिवस तुम्हाला आणि मला नेण्यासाठी येणार आहे. आणि ज्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला आहे, त्यांच्या जीवनामध्ये एक आशा आहे की आपण त्या देवाला, त्या देवाच्या पुत्राला आपल्या डोळ्याने पाहणार आहोत. योबाच्या पुस्तकामध्ये असं म्हटलेलं आहे, योब असं म्हणतो की मला जिवंत मला मला ठाऊक आहे की जरी माझं शरीर नाशवंत आहे, तरी सुद्धा एक दिवस मी माझ्या डोळ्यांनी, माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी मी माझ्या प्रभूला पाहणार आहे. आणि तीच आशा आपल्याला आहे की आपण एक दिवशी आपल्या डोळ्यांनी त्या प्रभू येशू ख्रिस्ताला पाहणार आहोत. आणि असं करण्यास प्रभू तुम्हाला आणि मला सहाय्य करू. दिलेल्या वेळेबद्दल मी प्रभूचं मनापासून आभार मानतो.